संतोष, तू अजून इथेच? मी तुला घरी जायला सांगितलं होतं ना. इथे काय करतो? सर, पाकात वेलची पूड टाकली की नाही तेच आठवत नव्हतं. वाटेत जाताना डोक्यात विचार आला आणि जीवात जीव उरला नव्हता. वेलची पूड टाकली नसेल तर मुकादम केटरर्सचं नाव खराब होईल म्हणून धावत आलो. मग टाकली होतीस का वेलची पूड? हो सर, आताच टेस्ट केली. सगळं ठीक आहे. मी उगाच घाबरलो होतो. मी देतो ना, झोप लागेल. काय शांत झोप लागेल? दिवसभर गोंधळ घालतोयस तू नुसता. लक्ष नाही कामात तुझं. एवढा डिस्टर्ब आहेस? अरे जा ना घरी, सुट्टी घे, घरी बस. मी तुला जाताना म्हटलं होतं ही दोन्ही पाती नुसतं तिकडे ठेव. ती इथेच आहे, तिथे काय करताय? चल ठेवून दे. काय आता? चला गुड नाईट. सगळं तर नीट झालंय, पण तरी सुद्धा अशी मनात धाकधूक काय? हॅलो मॅडम, काम झालंय. गुड गाय संतोष, आय लाईक इट. म्हणजे आता तुझी बायको आणि तुझी मुलगी सुखरूप असणार का? आणि ठरल्याप्रमाणे तुला जो कामाचा बोनस मिळणार होता तो पण तुझ्या पत्त्यावरती पोहोचून जाईल. पण तुला माहितीये, उद्या जर हे उघडकीस आलं तर तुला कुठे जाऊन लपायचंय, कुठे जायचंय, तुझ्या लक्षात आहे ना? हो. टाइम बॉम्ब सारखी वेळ टिकटिक करते अक्षय. आता उद्या जेव्हा ब्लास्ट होईल तेव्हा तुझं जग अख्ख्या पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळताना पाहायला खूप मजा आहे.